पेरायला पिशवी 2000 रुपयाला 4 किलो मक्का आणि शेतकऱ्यानं पिकवलेली 1700 रुपयाला क्विंटल मक्का. कुठं पाणी तोडायचं बघा. ह्यात तुम्हाला कुठं लेंडी दिसते काय बघा. हो का. आणि तुम्ही माती म्हणशील, ही माती नाही बरं का, ही निव्वळ लेंड्या आणि लेंडी खाताय. काय झालंय माहित आहे का, पाऊस लय पडला आणि ह्यात असल्या आमच्या इदूच्या कोंबड्या आहेत त्या, एक लेंडी राहत नाही त्या पूर्णच्या पूर्ण लेंड्या फोडून हे ना खत केलाय. आता कोण पण आलं ना म्हणते ही खत आहे काय माती आहे. तर तुम्हाला नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. त्यांनी वैरण घेऊन लागल्यात बघा शेळ्यांना. आता वैरण टाकायची, संध्याकाळ झाली आहे, धार काढायचे, धारचा टाईम झाले आणि आता धार काढायचे. तर चला जाऊया शेळ्यांकडे. शेळ्यांचं काय काय चाललंय बघूया. आता एकदा वैरण घालणं चाललंय आहे बरं का. मी इकडं वैरण घालून त्यांचं आज झाडून बिडून काढून वैरण घालून आताच मी इकडं आली होते आणि चला म्हणलं आता आपल्याला कमेंट लय आले आणि त्या कमेंटला तर आपल्याला उत्तर द्यायलाच पाहिजे. म्हणून म्हणलं चला देऊया उत्तर. काही चांगल्या कमेंट, काही वाईट कमेंट. एक मोरे दादा कोणतर आहे तो बरं का, कमेंट केल्यात. तर असू द्या. हे बघा शेळ्यानी वैरण कशी खाल्ली आहे बघा, एकदम मस्त खाल्ली आहे बघा. मक्याची वैरण काय माहिती आहे का, ही बेबीकॉर्नची वैरण आहे आणि ही वैरण आहे ना पाक अशी धाट, मला वाटते गोड लागते ती. काय घे त्यांनीच म्हणते हो का. ही तर पाठ हिनं तर बघा कशी खाल्ली आहे का. पाक म्हणजे पाक खाल्ले ते बरं का. आत्ताच टाकून गेले होते मी आणि इकडं पण खाल्लंय बघा, छान खाल्लंय बघा. त्या शिडीनं पण छान खाल्ले. आता आणखी त्याने वैरण घेऊन आलं आणि ह्यांची वड घ्यायचं चालू आहे. संध्याकाळ झाली आहे, आज वाडं पण घातलं होतं, वैरण पण घातली आहे. शेळ्या आता वैरण चांगलं खायला लागले त्या. आणि आपण जे चारा ह्याचा घालतो की नाही, भांगलणीचा चारा आणि रानातलं ती कळगावत असते, हे जर कसं जरा कणाची वैरण असते आणि शेळ्यांची पोटं पण चांगली भरते ह्यानं. आणि शेळ्या म्हणजे असं सारखं सारखं भूक लागत नाही ह्यानं. मस्त म्हणजे जेव्हा कशी किती छान खाते ते शेळ्या वैरण, मक्याची वैरण. आणि मला माझा पण त्रास जरा कमी झाला आहे बरं का. काय माहिती आहे का, उठानच्या घरातलं पटापट आवरा, शेळ्या हिंडवायला सोडा, नाहीतर शेळ्यांना गवत काढून आणा. आणि जनावरांचं बघा इकडे तिकडे, त्याच्यापेक्षा हिने वैरण घेतल्या तर वैरण आणत्या तर घालत्या. मला टेन्शन नाही आपलं. मला काय झाडू मारायचं शेळ्यांचं, आत बाहेर करायचं आणि आणलेले आहे ते वैरण घालायचं, एवढंच काम आहे. असं असलं म्हणजे मग काय वाटत नाही. आणि बोकड पहिला कणीस उचलते. हे कसं, हे ज्या दिवशी मग पहिल्या दिवशी घेतलं त्यावेळी कणस मोडलेली होती. आता त्याला लगेच 2-3 दिवसात कणस आले ती. एक एक कणीशाला कणस येत राहते ती आणि सगळेजण पहिला कणस खाते आणि त्याच्यानंतर मग वैरण खाते ती. तर ह्यांचं चालू आहे कणस खायचं, काळूचं चालू आहे कुई कुई करायचं. आणि बोकड ही एकच राहिले आणि ही मोकळच असते. आतली जरा लय वळवळ करायला लागली म्हणून त्यांना कोंडून घातलंय. तर असू द्या. आपल्याला कमेंट आली की मक्का तुम्ही कशी किलोने घेतली आहे. तर मक्का कसं घेतलं हो, मक्का 17.5 रुपये किलोने मक्का घेतली आहे. आणि 17.5 रुपये नसली तर पण परवडते बरं. आपल्याला एक दादाने कमेंट केलं की त्यांच्या इकडे 1300 रुपये नाही म्हण मक्का. हां, इतकं स्वस्त शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही बरं का. 13 रुपयेनं अजिबात म्हणजे अजिबात परवडत नाही. 2000 रुपयेला 4 किलो मक्का ना आहे ना हो. पिशवी पेरायला पिशवी 2000 रुपयाला 4 किलो मक्का आणि शेतकऱ्यानं पिकवलेली 1700 रुपयाला क्विंटल मक्का. कुठं पाणी तोडायचं बघा. आणि 1700 रुपयाने घ्यायला शेळ्यांना परवडते. आपल्याला 2000 रुपयेपर्यंत पण परवडते शेळ्यांना घ्यायला मक्का. आणि शेळ्या मक्कानं चांगलं दूध देते त्या बरं का. मका जेवढं घालेल तेवढं चांगलं दूध देते त्या. फक्त मापात मका घालायचं, शेळ्यांचं पोट बिघडू नये असं. तर आणखी कमेंट आल्या तुमच्याकडं बिटल क्रॉसमधलं नर मादी आहे का विकायला. आपल्याकडे काय विकायला नाही बरं का सध्या. आता 3 पिल्लं आहे ती, 2 बोकडं आणि 1 पाट आहे. तर त्यातली आपण 1 पाट ठेवणार आहे आणि ती बोकडं विकायचं आमचं काय म्हणजे असं फिक्स नाही विकायचं असं. आता आमच्यात पण बोकड नाही, ही बोकड आता कशी करायचं आहे, ही विकायचं आहे. त्यामुळे आपल्याला दुसरं बोकड नसणार आहे. त्यामुळे आपण ते बोकड काही विकणार नाही, काही नाही. दोन्ही पण बोकडं ठेवायचे इथे. त्यामुळे विकायला काय नाही. आता आहे ते ह्यातल्या सगळ्या गावरान शेळ्या कमी झाल्या. फक्त आता एक राहिल्या, ती पण गाभण आहे आणि ती पण आता विकायची आहे. पण ते आपण कसं बाजारला नेऊन विकणार आहे, इथं नाही विकणार. बाजारात नेऊन विकायची आहे ती शेळी. कारण ती शेळी जरा कासाला कास पण एवढी दूध चांगला आहे पण कास अशी दिसत नाही. त्यामुळे समोर घेणाराला ती बरोबर वाटत नाही. त्यामुळे ती शेळी
बाजारातच विकायच्या. 2-2.5 महिने गाभण आहे का होती आता? 2-2.5 महिन्याची गाभण आहे शेळी. आणि विकायला अजून 2 महिने बाकी आहे इथं, त्यामुळं असू द्या. आणि आणखी एक आपल्याला कमेंट आले की तुमच्या दुसऱ्यांच्या व्हिडिओ सारखं तुम्ही पण काय करून व्हिडिओ बनवायला लागलाय, म्हणजे ते टायटल ते टाकून व्हिडिओ बनवायला लागलाय काय, म्हणजे असं बोगस व्हिडिओ ग, ती शेळ्या चोरीला गेल्या आहे ते म्हणून, म्हणजे दुसरी कशी टाकते ती ना ती व्हिडिओ व्हायरल व्हायसाठी, तसं तुम्ही पण टाकायला लागलाय काय. तर तसं काय नाही बरं का. काय झालंय माहिती आहे का, आपल्या कमेंट वाचा खाली आपल्याला एक दादाची कमेंट आल्या, संदीप दादा येतं आणि ते आपल्याला कायम आपलं व्हिडिओ पहिल्यापासून बघतात आणि त्यांच्या शेळ्या पण होत्या, पण त्यांच्या 4 शेळ्या चोरीला गेले. त्यामुळं मला ते चोरीला गेल्यावर कसं वाटतंय, किती वाईट वाटतंय, किती दुःख होतं, हे मला चांगला अनुभव आहे. कारण माझ्या पण शेळ्या चोरीला गेलेल्या आहेत त्या, आणि त्यामुळे मला वाईट वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवला, असं काही नाही का. आणि खरंच त्यांच्या शेळ्या गेल्या त्या. तुम्ही त्यांना त्यांची कमेंट आहे त्या कमेंटला विचारा, त्या कमेंटला खाली कमेंट करा की खरंच तुमच्या शेळ्या गेल्या त्या का आणि मी व्हिडिओ केलेला बरोबर आहे का. व्ह्यूसाठी मी काही केला नाही बरं का, त्यांच्या शेळ्या गेल्या त्या म्हणून केलाय आणि व्ह्यूसाठी काय नाही. तर असू द्या, इकडं चालू आहे आमचं खत भरायचं. तर कोंबड्यानी लेंड्या ही आहे ना, ही आहे ना प्युअर लेंडी खत आहे बरं का. प्युअर म्हणजे पूर्ण प्युअर लेंडी खत आहे. आणि प्युअर लेंडी खताची आहे ना, ह्यात लेंडी म्हणून राखली नाही काय. तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते, जरा थांबा जरा, असंच दाखवते. ह्यात तुम्हाला कुठं लेंडी दिसते काय बघा, हो का. आणि तुम्ही माती म्हणशील, ही माती नाही बरं का, ही निव्वळ लेंड्या आणि लेंडी खत आहे. काय झालंय माहित आहे का, पाऊस लय पडला आणि ह्यात असल्या आमच्या ईदुशा कोंबड्या आहेत त्या, एक लेंडी राखत नाही त्या, पूर्णच्या पूर्ण लेंड्या फोडून हे ना खत केलाय. आता कोण पण आलं ना म्हणते ही खत आहे काय माती आहे. तर तुम्हाला माती असल्यावर बघा हे हाताला चिकटत असते. आणि हे खत आहे, इतकं छान तयार केलंय. बाहेर रानात घातलंय बरं का सुपर नेपियरला. तर सुपर नेपियर एवढं भारी आलंय, 2 वळींना घातलं. आमच्यात त्याने काय म्हणत होतं, खत नाही घातलं तरी पण गवत चांगलं येते, बघूया म्हणलं आपण घालून. 2 वळींना घातले, 2 वळी एकदम चांगल्या फुटल्या त्या, आणि दुसऱ्या वळी त्या फुटल्या त्या पण असं उंची ते गवताची कमी आहे. त्यामुळे आपण हे खत आता भरायला चालू आहे आणि सुपर नेपियरला खत घालणार आहे. कोंबड्या असल्या ना त्या खताचा धिंगाणा म्हणजे खताचं ते पवट्या बिवट्या आपण शेण पण टाकलेलं शेण राहून देत नाही, त्यानंतर लेंड्या राहून देत नाही त्या, पूर्णच्या पूर्ण लेंड्या पडते त्या. आणि शेण पण शेणाची पण ढेकळं सगळी फोडून की नाही खतलंय भारी तयार करते. तरी हो सगळं माती केलं याने. आणि हे आता आपण काय झालंय, आता रानात पिकाय त्यामुळे ट्रॅक्टर पण जात नाही. आमचं एवढंच रान आहे आणि त्याला ट्रॅक्टर कुठनं घालायचं म्हणून आम्ही काय, आणि आमचं रान पण जवळ आहे, असं म्हणजे घरापासून लय लांब नाही, जवळ आहे. आणि जवळ असल्यामुळं आम्ही असं पोत्यातनी थोडंसं भरून खत हा. रान पण लय नाही, आमच्या 15 वळी आहे त्या सुपर नेपियरच्या, आहे ना हो. हा म्हणजे त्यांना जेवढं आहे तेवढंच म्हणणार आहे ना. 15 वळी सुपर नेपियर, 15 तर आहे त्या काय, हा मी एकदा मोजलेल्या 15 वळी आहे त्या. तर 15तले कमी झाले, 14 काय 15 वळी आहे त्या. तर त्या सुपर नेपियरला खत घालायला चालू आहे आमचं. हे बघा त्यांनी खत भरतो, सुपलीनं भरायला चालू आहे. कोंबड्याने सगळं मऊ आहे बरं का खात, म्हणजे असं उतरायला लागत नाही, मऊ आहे. बघूया किती दिवसात एवढा ढीक संपन्न आम्हाला रानात नेला. म्हणजे आमचं सवडीनुसार असते बरं का, सवडीनुसार असते, सवड होईल तसं. आता झालं धाराचं टाइम झालंय, आता धारा काढायच्यात. तर असू द्या, व्ह्यूसाठी काय मी तसं केलं नाही. जे आपला आहे ते केलेला व्हिडिओ आहे, त्यांच्या शेळ्या चोरीला गेले त्या म्हणून मी चोरीचा व्हिडिओ टाकलाय. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. आज पण जायचं होतं कशाला, कोंबड्या आणायला, ते आजचं कॅन्सल झालं. कोंबड्या बघायला जायचं. आता उद्याच्याला कसं, आमच्यात 1 दिवस अगोदर दत्त जयंती असते गावात. आमच्या गावात दत्त जयंती दिवशी यात्रा असते आणि त्याच्या आदल्या दिवशी दत्त जयंती करते ती कायम. तर उद्या आमच्या दत्त जयंती आहे, दत्त जयंतीला जायचं. त्यामुळं उद्या पण जायचं कॅन्सल. परवा दिवशी दत्त जयंती आणि यात्रा आहे आमच्या गावची, त्यामुळं परवा दिवशी पण कोंबड्या बघायला जायचं कॅन्सल. तर अजून 3-4 दिवस पुढे गेले कोंबड्या आणायला. तर बघूया कधी जायचं होतं. त्याला कसं आहे माहिती आहे का, कोंबड्यांना आणायला मुहूर्त पण यायला पाहिजे. त्यामुळं कधी मुहूर्त येईल तेव्हा येईल, जेव्हा योग येईल त्यावेळी जायचं. तर असू द्या, थांबवते व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा बरं का, शेअर करा, व्हिडिओ वॉचिंग करा भरपूर. आणि व्हिडिओ शेअर करत राहा, म्हणजे काय मला पण व्हिडिओ करायला बरं वाटतंय मग.
हाय ना ग चकुले. जरा पेमेंट बऱ्यापैकी यायला लागलं ना मग व्हिडिओ पण करू वाटते. पेमेंट यायला पाहिजे ना व्हिडिओचं बऱ्यापैकी. तर हाय बरं का, बऱ्यापैकी येत आहे, असं पण काही एवढं कमी नाही. हाय व्यवस्थित येते. चकुली म्हणते सांगू नको गब्बस, सांगू नको गब्बस. येत आहे व्यवस्थित येत आहे, एवढं काही हे नाही तुमच्या आशीर्वादामुळं. तर तरी पण व्हिडिओ शेअर करत जावा, नवीन असल्याने सपोर्ट करा. म्हणजे कसं आहे आपलं शेळ्यांचं, आणि आपण आता इथनं कोंबड्या करणार आहे बरं का. आणि थोडं वेस्टेजवर थोडं आपलं घरचं खाद्य घालून जशा होत्याल तशा आपण कोंबड्या थोड्याशा करणार आहे. तर असू द्या, थांबवते व्हिडिओ. कसा वाटला सांगा सगळ्यांनी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्याने सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. याचं कसं उड्या मारायचं चालू, त्याला किती बी हान ते आणि येणार. लय लापाट आहे आमचं बोकड ते.